नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी प्लस सर्व सेवा विथ रुक्मिणी या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. या लेक्चरमध्ये आपण व्याघ्र प्रकल्प आणि वने आणि वनांचे प्रकार याविषयी महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने संत तुकाराम वनग्राम योजना कोणत्या वर्षी सुरू केली? त्याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर 2006. कोणत्या वर्षीपासून भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ यास मान्यता मिळाली? त्याचं उत्तर आहे 1972 पासून. तिसरा प्रश्न आहे, कान्हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. बघा, चौथा प्रश्न आहे, NTCAचा लॉंग फॉर्म काय आहे? उत्तर आहे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. पाचवा प्रश्न आहे, व्याघ्र प्रकल्पातील यशस्वी योजनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे श्री कैलास सांकला. त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे आपला की व्याघ्रगणना किती वर्षातून केली जाते? तर ती 4 वर्षातून केली जाते. सातवा आहे, देशात सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये कोणता व्याघ्र प्रकल्प आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. त्याच्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. 10वा प्रश्न, पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे नागपूर. 11वा प्रश्न आहे, गोंदिया जिल्ह्यात कोणता व्याघ्र प्रकल्प आहे? उत्तर आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प. त्याच्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर आहे वर्धा. आता बघा, आपण वने व त्याचे प्रकार बघणार आहोत. उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने हा पहिला प्रकार आहे. ही वने 2000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्याच्या प्रदेशामध्ये आढळतात. याच्यामध्ये वृक्षांचे प्रकार आहेत, किंजल असेल, साल असेल, कुसुम, हिरडा, अंजन आणि बेहडा. दुसरा प्रकार आहे उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने. ही वने 1000 ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये आढळतात. या वृक्ष प्रकारांमध्ये पळस, चंदन, अर्जुन, साग आणि कांचन इत्यादींचा समावेश होतो. तिसरा वनांचा प्रकार आहे उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने. याच्यामध्ये 500 ते 1000 मिमी पावसाचा प्रदेशामध्ये येतात. याच्या वृक्षांचे प्रकार आहेत, बेल असेल, पळस असेल, अंजन असेल, मेंदू, खैर आणि शिसम. चौथा प्रकार आहे उष्ण प्रदेशीय काटेरी वने. याच्यामध्ये 500 मिमीपेक्षा कमी पावसाच्या प्रदेशामध्ये ही वने आढळतात. या वनांचे किंवा वृक्षांचे प्रकार आहेत बोर, बाभूळ, लिंब आणि निवडुंग. आता खारफुटीची वने, 5वा प्रकार आहे खारफुटीची वने. ही वने किनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्ये आढळतात आणि त्याचे वृक्षाचे प्रकार आहेत कांदळ आणि तिवर. आता बघा, हे आपण काय बघितलं तर व्याघ्र प्रकल्पांविषयी माहिती बघितली आणि वने आणि वनाचे 5 प्रकार बघितले आपण. तर याच्यामध्ये बघा, राष्ट्रीय धोरणानुसार किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती क्षेत्र हे जंगलाखाली असणं आवश्यक आहे? तर ते बघा, 33% जे क्षेत्र आहे तेवढे क्षेत्र वनाखाली असणं गरजेचे आहे. जास्तीची माहिती द्यायची म्हटलं तर महाराष्ट्राचा विचार करता सर्वाधिक वने गडचिरोली जिल्ह्यात असून सर्वात कमी वनांचे प्रमाण मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये आहे. हे देखील तुम्ही त्याबरोबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, पुढे बघूया आपण, सर्वाधिक वने कोणत्या विभागामध्ये आहेत असा जर प्रश्न आला तर बघा, त्याचं उत्तर आहे नागपूर विभागामध्ये सर्वाधिक वने आहेत. आणि सर्वाधिक कमी वने कोणत्या विभागात आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वने आहेत. आर्थिकदृष्ट्या हा प्रश्न बघा TETला आला होता. आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाची वने कोणत्या वनप्रकारात आढळतात? तर उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने. सागवान हा वृक्ष आहे बघा, सर्वात जास्त कोठे आढळतो असं जर आपल्याला विचारलं गेलं तर चंद्रपूर किंवा